नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ बोरन्हाण. हा सोहळा केवळ संस्काराचा आणि परंपरेचा भाग नसून आनंद, आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरलेला एक क्षण असतो. संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण ही संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घराघरामध्ये लहान मुलांचे बोरन्हाण केलं जातं. आता बोरन्हाण म्हणजे काय, तर बोरन्हाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली आंघोळ. बोरं म्हणजे बोरं आणि स्नान म्हणजे आंघोळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरन्हाण कधी व कसं घालावं, बोरन्हाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, किंक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरन्हाण कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावं, मंत्र, अशी बोरन्हाणाविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी बुधवारी आहे आणि त्याच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जानेवारीला गुरुवारी करी दिन म्हणजेच किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. तसे त्या संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरन्हाण घालू शकता. खरं तर किंक्रांती दिवशी आवर्जून बोरन्हाण केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरन्हाण केलं तरी चालेल. आता बोरन्हाण हे किती वर्षापर्यंत करावं, तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत करतात. तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष मुलाला बोरन्हाण घालू शकता. काही जण 3 वर्ष बोरन्हाण घालतात. जसं तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता. एकूण 3 वर्ष केलं किंवा 5 वर्ष केलं तरीही चालतं. बोरन्हाण ही मुलांचं व मुलींचं दोघांचंही करतात. तसेच बघा, बोरन्हाण हे शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण केलं जातं. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरन्हाण केलं जातं. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळ भाज्या जसे की बोरं, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चे हरभरे, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किटं, खारी बिस्किट अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून अंघोळ घातली जाते. त्यालाच आपण बोरन्हाण असं म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे. असं म्हटलं जाते, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांच्या बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते. म्हणजेच संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि त्या वातावरणाशी त्यांचं शरीर सदृढ बनत असतं. त्याच्या मागचं हे शास्त्रीय कारण आहे. आता बोरन्हाण हे कधी घालावं, तर बघा, बोरन्हाण हे शक्यतो दुपारनंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4, 5, 6 किंवा 7 वाजता तुम्ही मुलांना बोरन्हाण घालू शकता. तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरन्हाण घालायचे आहे त्या दिवशी सायंकाळी आपला घरातील परिसर स्वच्छ करावा, दारात छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे, तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता. 5 किंवा 7 सुवासिनी बोलवायच्या आहेत. आपल्या बाळाला औक्षवण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटई, सतरंजी वगैरे काहीतरी अंतरायचं. त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं आहे. म्हणजेच ज्या बाळाला अंघोळ घालायची आहे, बोरन्हाण घालायचं आहे, त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं. आणि त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत.
मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घालू शकतो. मुलीला काळ्या रंगाच्या खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. त्याचप्रमाणे बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात. ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामुळे, या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते. म्हणजे आपलं बाळ हे अधिक खुलून दिसतं. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे. पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्यांचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल, बसू शकत नसेल, तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं. किंवा जर बाळ खूप लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरनान घालण्याची काही गरज नाही. तुम्ही पुढील संक्रांतीला बोरनान घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्याला त्रास होऊ शकतो. मुलं रडतात. त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरनान करू शकतो. उत्सव मूर्ती म्हणजेच आपले बाळ बोरनानासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं. बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवतालनी गोल बसवून घ्यायचं. कारण जेणेकरून आपण मुलाला ज्या साहित्याने अंघोळ घातली ते साहित्य त्यांना खाली पडले सहज वेचता येईल. तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे आणि बोरनानाची पण आपली आधीच तयारी करून ठेवायची आहे. आता बोरनान म्हणजे काय तर बघा, जसे की चिरमुरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, तिळगुळाचे लाडू किंवा तिळाच्या रेवड्या, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटं, हरभरा, चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा प्रकारे सर्व बोरनानाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती, म्हणजेच आपण जे बालक बोरनानासाठी बसवलेले आहेत त्याच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्या बोरनान करायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना म्हणजेच आपली आई, आजी, काकू यांना बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने किंवा काही ठिकाणी मापटं, चिपटं या सर्व साहित्याने डोक्यावरती टाकतात. म्हणजे त्याने अंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ही माहिती झाली बोरनानाविषयी. तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाही. तसेच बोरनान करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला. कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिक उठून दिसतात. त्यामुळे बाळ आपलं अधिक छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घाला. फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका. कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हणून. बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतील. बोरनानासाठी आलेल्या स्त्रियांना आपण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचा आहे. बाळाला ज्या पदार्थांनी अंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण हे सर्व साहित्य वेचायला सांगायचं. ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरीही चालू शकतं. कारण बोरनानाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावीत हाच यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय या बाळांना लावण्यासाठी हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबत्तेत न्हाऊ दे, तसेच असा यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्यांचा देखील बोरनान नक्की करा. रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. आता आपण बोरनान करताना मंत्र देखील जाणून घेऊया कोणता म्हणायचा. बाळांवरती बोरं टाकताना बोरं बोरं ए
गणपती बाप्पा ये, नारायण नारायण ये, लक्ष्मी ये, सरस्वती ये, सकू सकू पाणी दे, तुपात लोणचं कालवून दे. त्यानंतर बाळावरती फळं, बोरं, खोबरे, अन्य गोष्टी टाकताना इडापिडा टळू दे, बाळाचे आयुष्य वाढू दे. बाळाला आशीर्वाद देताना सुखी समाधानी यशस्वी हो, दीर्घ आयुष्य लाभो, आईबाबांचे नाव मोठे कर. तर बोरनानाचा विधी आणि मंत्र आपल्या घरच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात. आपल्याकडे जी रीत असेल, जी पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावेत. तर बोरनान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे. या समारंभातील मंत्र, फळं आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत. आपल्या परंपरा अशा समृद्ध वारसा पुढे नेणं हीच आपली जबाबदारी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.